पद्माकर केशव काळे प्रभाग 7 ड मधून निवडणूक लढत आहे। पूर्वी या भागातून मी 3 वेळा निवडून आले। त्या भागातून मी उपमहापौर माझी स्थायी समिती सभापती झालो आणि आता परत मी उभारणार आहे आणि या लोकांच्या कामासाठी म्हणजे जे आता पाणीपुरवठा असेल, रस्ते असेल, ड्रेनेज लाईन असेल, जे मूलभूत गरजा आहेत ते मी जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न करेन आणि भारतीय जनता पार्टीचं शासनावर सत्ता असल्या कारणाने जास्तीत जास्त निधी कसे मिळवून आणि आपल्या भागाचा विकास जास्तीत जास्त करण्याचा मी प्रयत्न करेन। मी प्राध्यापक उत्तरा बर्डे बचुटे, प्रभाग क्रमांक 7 क मधून भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आहे। मी आता या भागात जवळजवळ 15 ते 20 दिवस झाला आमचा प्रचार चालू आहे। आमचं पॅनल एकत्रितपणे उत्तमरित्या प्रचार करत आहे। आम्हाला कालच्या भव्य निघालेल्या रॅलीमधून तुम्ही बघितलं असेल की दोन्ही आमदार मालक विजयकुमारजी देशमुख तसेच देवेंद्रदादा कोटे या दोन्ही आमदारांचा आमच्या पॅनलला संपूर्णपणे पाठिंबा आहे। त्यामुळे आम्हाला एक पाठबळ आहे की या प्रभागामध्ये आम्ही निवडून आल्यानंतर उत्तमरित्या निधी आणून काम करू। मी स्वतः प्राध्यापक आहे, एमटेक झालेलं आहे माझं आणि माझे जे मुद्दे आहेत या प्रभागासाठी ते माझे जे मुद्दे आहेत ते 2-3 असे आहेत की महिला आणि युवा ह्यांच्याबद्दल मला काय काम करता येईल। तर साधारण मला वाटतं महानगरपालिकेचं जे 25-26 बजेट आहे ते 1293 कोटीचं बजेट आहे। त्यामध्ये जवळजवळ 120 कोटी हा राखीव नवीन कामासाठी निधी आहे। त्यामध्ये कौशल्य विकास केंद्र महिलांसाठी आणि युवांसाठी सुद्धा, तसेच डिजिटल साक्षरता महिलांमध्ये आणि युवांमध्ये दोघांमध्येही, आणि सगळ्याच एज वाल्यांसाठी की जसे आरोग्य शिबिर होतात तसे समुपदेशन शिबिर कसे घेता येईल नवीन पद्धतीने, जेणेकरून माझ्या प्रभागातल्या लोकांचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य हे व्यवस्थित राहिलं पाहिजे, ह्याच्यावरती माझा फोकस असेल आणि त्यासाठी मला जनतेने मतदान करावं अशी मी तुमच्या माध्यमाद्वारे त्यांना रिक्वेस्ट करते। माझी मिसेस सौ श्रद्धा किरण पवार हे प्रभाग क्रमांक 7 ब मधून उभे आहेत आणि आमचं पॅनल हे एक मजबूत आहे, कारण की आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या माध्यमातून व माझी आई नगरसेविका मंदाकिनी पवार यांच्या निधीतून प्रभागामध्ये 30 ते 35 कोटी रुपयाची कामं झालेली आहेत। आता आम्ही होम टोमला फिरतोय तर आम्हाला भरपूर प्रतिसाद आहे, कारण की प्रत्येकाची जी कामं झाली असल्यामुळे लोकांमध्ये एक आनंदाचं वातावरण, आणि कालच्या रॅलीप्रमाणे रॅली बघितली तर ती रॅली विजय रॅली असल्यासारखं सगळ्यांना वाटत होतं। आणि येणाऱ्या काळामध्ये आपलं आमदार विजयकुमार देशमुख यांच्या सभेमध्ये जी देवेंद्र फडणवीस साहेबांनी IT पार्क आणण्याचं शब्द दिलेला आहे आणि महापालिका मध्ये जास्तीत जास्त भारतीय जनता पक्षाचे जर नगरसेवक आली सत्ता बसल्यानंतर भारतीय जनता पक्षाने IT पार्क आणणार हे आश्वासन दिलेले आहे, ते पूर्ण करणार। आणि देशामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे, राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे व महापालिकेमध्ये भारतीय जनतेची सत्ता आल्यावर व सगळे नगरसेवक निवडून आल्यानंतर भरभरून कामं करता येईल। त्याचबरोबर पाण्याची लेन असेल, उजनीची समांतर जलवाहिनी असेल, त्याचबरोबर इतर जी कामं असतील ते पूर्ण करून घेण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहील। त्यामुळे आमचं काम बोलतो। आनंद दिगंबर कोलारकर प्रभाग क्रमांक 7 अ मधून उभा आहे। आता आम्ही होम टून प्रचार करतोय, गेली 4 दिवस झालं लोकांचा प्रतिसाद एकदम उत्तम मिळतोय। काही लोकांची कामं झालेली आहेत, लोक एकदम उत्साही आनंदी आहेत। काही लोकांची अपेक्षा आहेत की अजून थोडं काम व्हायचं आहे, काही बाकी आहेत कामं। आम्ही जास्तीत जास्त लोकांचे प्रश्न सोडवण्यावर भर देतोय। लोकांचे आता म्हणजे आम्ही आतापासूनच काम सुरुवात केली आहे। काही मालकांच्या माध्यमातून असतील, देवेंद्रदादांच्या माध्यमातून असतील, आम्ही आताच कामं यांची मार्गी लावतोय काही लोकांची। त्यामुळे लोक अगदी उत्साहाने आमच्याला हे पॅनलला मदत करतायत आणि स्वतःहून येत आहेत। प्रत्येक ठिकाणी गेले की स्वागत होत आहे जंगी। लोक उत्स्फूर्तपणे यायला लागलेत, रॅलीत सहभागी व्हायलेत, आमच्या पदयात्रेत किंवा आमच्या होम टून प्रचाराला स्वतःहून यायला लागलेत आणि आम्हाला लोकांचा प्रतिसाद एकदम उत्तम मिळतोय।